नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज सकाळी सकाळी भाजी मंडईत जायचं होतं। भाज्या काय घरी काहीच नव्हत्या, भाजीला काय करायचं ते समजतच नाही। दररोज आपल्या बायकांचा प्रश्न तोच की भाजीला उद्या काय करायचं, डबे तर द्यावंच लागतात ना दररोज। म्हणून मग सकाळी सकाळी चपाती भाजी बनवली होती, भेंडीची भाजी बनवली होती डब्यासाठी। डबा हे भरून ठेवला त्यांचा पण, म्हणलं आल्या त्यांना पण जायचं असतं ना, म्हणून तेजसचा पण डबा भरून दिला। आणि दोघांनी पण मग मस्त असं चहा करून घेतला, गरम गरम चहा पिला आणि मग निघालोच होतो गाडीवर। सकाळी सकाळी पाऊस नव्हता, मस्त असं वातावरण पण गार झालं होतं, सूर्य पण आला होता वरती। म्हणजे आम्हाला 7:15 वाजले ते सकाळचे जायला, म्हणजे सकाळचेच राहते ना भाजी मार्केट। शंभूराजाचा पुतळा तुम्ही एवढा मोठा कधी कुठे पाहिलाय का नक्की सांगा। खूप मोठा पुतळा आहे शंभूराजांचा मोशीला। मग तिथंच मग भाजी मंडई पण आहे शेजारीच। मग भाजी मंडईला जाऊन मग छान अशा भाज्या घेतल्या सगळ्या। तिथं घ्यायचं भाज्या मला किलोवरच घ्यावं लागतात, पण मला जाऊ दे, मला आपल्या 15 दिवसाचं टेन्शन जाईल मला, आणि फ्रीजमध्ये राहतात ना भाज्या, म्हणून मग घेऊन आलो। आणि इथं पण आता सध्या कसं पालेभाज्या हे जास्त आणल्या नाहीत। पालेभाज्या आता पावसाळ्याचं जरा चिकचिक ओल्याच येतात ना भाज्या, म्हणून पालेभाज्या काय जास्त आणल्या नाहीत। मग घरी आले, मग तुषार जातो ना 10-10:30ला, मग घरी आल्यावर मग त्याच्यासाठी छान असे बेसनच्या पिठाची पोळी बनवली होती। आणि मग माझा सोमवार होता, म्हणून माझ्यासाठी वेपर्स पापड दुपारी तळून घेतले। मला आज खिचडीने त्रास होतो ना जास्त, म्हणून वेपर्स पापड तळून घेतले। आणि मग गव्हाचं पीठ पण संपलं होतं, गव्हाचं दळून आणलं होतं तेजसनी कालच, पण डब्यात भरायचं राहिलं होतं। म्हणजे डब्यात थोडं पीठ आहे ते आधी संपवावं, मग डब्यातलं पीठ आधी संपलं होतं सकाळी मळल्यावर। मग डबा हे घासून घेतला स्वच्छ असा, मग दोन्ही तिन्ही पण डबे घासले होते जर्मनचे। मग गव्हाचं पीठ हे पण भरून ठेवलं, आणि ज्वारीचं डबा रिकामाच ठेवला। अजून ज्वारीचं दळण द्यायचं होतं, म्हणलं आज ज्वारीचं दळण पण द्यायचं होतं। म्हणून मग आधी भाज्या हे सगळ्या काढून ठेवल्या आणलेल्या, नाही तर म्हणलं तसंच ठेवल्या तर सगळ्या सोडून जातील मला जास्त वेळ, पण आतमध्ये गरमीनं हे होतं ना, म्हणून मग सगळ्या काढून व्यवस्थित अशा फ्रीजमध्ये एकदा भरून ठेवलं की आपलं रोजचं मग टेन्शन जातं बायकांचं। म्हणून मग तेच मग भाज्या सगळ्या पिशवीतल्या काढल्या, वांगे परत हे सगळ्या डब्यांमध्ये जे थोडे थोडे होत्या भाज्या ते डब्यांमध्ये भरून ठेवल्या, आणि जे जास्त क्वांटिटीमध्ये होते ते तसेच कॅरीबॅगमध्ये ठेवल्या आणि ठेवून दिला फ्रीज मस्त असं रचून ठेवला। आणि मग ज्वारीचं दळण करायचं होतं, म्हणून मग संध्याकाळचं ज्वारीचं दळण करायला पण घेतलं होतं। म्हणलं संध्याकाळचं कधी भाकरी करता येते ना, म्हणून ज्वारीचं दळण नीट केलं। आणि मग निवडून झाल्यावर त्याला त्याच्याजवळ दिलं दळायला। आणि मग मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले होते, माझा पण उपवास होता, म्हणून म्हणलं आज ज्वारीच्या भाकरीच खावा म्हणलं। ज्वारीची भाकरी पण 2-3 दिवस झाले ज्वारीची भाकरी केलीच नाही, काल रविवारमुळं पण असंच काय ना काय चालू राहिलं, पण ज्वारीची भाकरी काय खाल्लीच नाही। म्हणून मग आज सोमवार सोडायला दोडक्याची भाजी केली होती, रस्सा भाजी। डब्याला कशी सुकी भाजी देते ना दररोज, मग संध्याकाळची थोडीशी सुकी भाजी लागते त्यांना पण, म्हणून मग दोडक्याची भाजी आणि भाकरी बनवली होती आमच्या दोघांसाठी। आणि पोरं काय भाकरी जास्त खात नाहीत, मग पोरांसाठी सपक डाळ, फोडणीची डाळ आणि भात बनवला होता। दोन भाकरी पण बनवून घेतल्या होत्या। सगळं झाल्यावर मग जेवण हे करून घेतलं, जेवण करून झालं होतं, पण भाजी कोथिंबीर निवडायची राहिली होती, मग कोथिंबीर पण निवडून ठेवली। मग झालं, मग आठवड्याभराचं माझं पण टेन्शन गेलं होतं। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।